नमस्कार मंडळी. महिलांना जर पाळी आलेली असेल तर वटपौर्णिमेची पूजा करावी का, याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या चॅनलवर. मंडळी, वटपौर्णिमा हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा सण मानला जातो. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात, व्रत करतात आणि सावित्री सत्यवानाची कथा ऐकतात. पण प्रत्येक वर्षी अनेक महिलांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो, जर वटपौर्णिमेच्या दिवशी काही अडीअडचण आलेली असेल तर पूजा करावी का? तर वडाच्या झाडाला फेऱ्या मारता येतील का? व्रत मोडेल का? देव रागवतील का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या विषयाची धार्मिक, पारंपरिक आणि व्यावहारिक बाजू समजून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. वटपौर्णिमेचं महत्त्व काय आहे मंडळी? वटपौर्णिमा म्हणजे सावित्रीच्या अढळनिष्ठेचे प्रतीक आहे. सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजांकडून परत मिळवले होते. तिच्या प्रेमामुळे, श्रद्धेमुळे आणि दृढ संकल्पामुळे ही कथा आजही आदर्श मानली जाते. याच कारणामुळे विवाहित स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. मंडळी, पाळी येणे म्हणजे पवित्रता म्हणजे अपवित्रता आहे का? तर सर्वप्रथम एक गोष्ट समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. पाळी येणे ही स्त्रीच्या शरीरातील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ही निसर्गाने दिलेली देणगी आहे. यामुळे स्त्रीला मातृत्व प्राप्त होते. म्हणून पाळी येणं म्हणजे पाप, दोष किंवा अपवित्रता असे समजणे योग्य नाही. अनेक विद्वान आणि आधुनिक धर्मतज्ञ याबाबत सांगतात की देवाने निर्माण केलेली कोणतीही नैसर्गिक प्रक्रिया अपवित्र असू शकत नाही. मग जुन्या काळी महिलांना पूजा का करू देत नव्हते? तर मंडळी, हा प्रश्नही अनेक जण विचारतात. पूर्वीच्या काळात महिलांना विश्रांती मिळावी म्हणून काही नियम बनवले गेले होते. त्या काळात आजच्यासारख्या स्वच्छतेच्या सुविधा नव्हत्या. महिलांना शारीरिक त्रास होत असल्याने त्यांना घरकाम आणि धार्मिक कामांमधून काही दिवस विश्रांती दिली जात असे. नंतर हळूहळू या गोष्टी परंपरा बनल्या आणि अनेकांनी त्याचा अर्थ अपवित्रता असा लावला. मंडळी, वटपौर्णिमेची पूजा करावी का? तर आता मुख्य प्रश्नाकडे येऊया. तर मंडळी, जर एखाद्या महिलेला वटपौर्णिमेच्या दिवशी पाळी आलेली असेल तर काय करावे? तर याबाबत वेगवेगळ्या परंपरा आहेत. काही कुटुंबामध्ये पाळीच्या काळात मंदिरात जाणे किंवा पूजा करणे टाळले जाते, तर काही कुटुंबामध्ये श्रद्धा आणि मनाची शुद्धता महत्त्वाची मानली जाते. जर तुमच्या घरातील परंपरा पाळीच्या काळात पूजा न करण्याची असेल तर त्या परंपरेचा आदर करा, परंतु याचा अर्थ तुमची श्रद्धा कमी झाली किंवा व्रत निष्फळ झाले असा होत नाही. मनोभावे प्रार्थना करता येते का? तर मंडळी, होय, नक्कीच. जर तुम्हाला प्रत्यक्ष वडाच्या झाडाजवळ जाता येत नसेल तर घरी बसून सावित्री मातेला स्मरण करा. भगवान विष्णू, माता लक्ष्मी, भगवान शिव आणि पार्वती यांचे ध्यान करा. देवाला मनापासून प्रार्थना करा. देव भावना पाहतो, शरीराची अवस्था नाही. वटपौर्णिमेचे व्रत करता येईल का? तर मंडळी, अनेक महिलांचा प्रश्न असतो की व्रत धरावे का? जर तब्येत चांगली असेल तर तुम्ही मनोभावे उपवास करू शकता, पण जर अशक्तपणा, वेदना किंवा त्रास होत असेल तर उपवास करण्याचा हट्ट करू नका. धर्म कधीही शरीराला त्रास देण्यास सांगत नाही. आरोग्य प्रथम आहे. मंडळी, वडाच्या झाडाची पूजा न केल्यास दोष लागतो का? तर नाही. शास्त्रामध्ये कुठेही असे स्पष्ट लिहिलेलं नाही की पाळीमुळे वटपौर्णिमेची पूजा न केल्यास दोष लागतो. देव करुणामय आहे. तुमची परिस्थिती, तुमची श्रद्धा आणि तुमची भावना देवाला माहीत आहे, म्हणून भीती बाळगण्याचं काहीच कारण नाही. मंडळी, सावित्री मातेकडून आपण काय शिकतो? तर सावित्रीच्या कथेतून फक्त पूजा आणि व्रत शिकायचं नसतं, तर धैर्य, निष्ठा, संयम, प्रेम आणि विश्वास शिकायचा असतो. सावित्रीचे सामर्थ्य तिच्या मनामध्ये होते, म्हणून आजही प्रत्येक स्त्रीने तिच्यासारखा आत्मविश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे. मंडळी, घरातील मोठ्यांचा आदर करा. प्रत्येक घराची परंपरा वेगळी असते. जर घरातील ज्येष्ठ व्यक्ती एखादा नियम पाळत असतील तर त्यांचा आदर करावा, वाद घालू नये. श्रद्धा आणि सन्मान यांचा समतोल राखणे आवश्यक आहे. धार्मिक दृष्टिकोन काय सांगतो? तर मंडळी, अनेक संत आणि आध्यात्मिक गुरु असे सांगतात की देवाला बाह्य गोष्टींपेक्षा अंतःकरणाची शुद्धता महत्त्वाची असते. मनात भक्ती असेल तर देव तुमची प्रार्थना नक्की ऐकतो. त्यामुळे भीती, अपराधीपणा किंवा
न्यूनगंड बाळगू नका. मंडळी, महत्त्वाचं म्हणजे काय तर काही लोक सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवतात. पूजा केली तर दोष लागेल, देव रागवतील, संकट येईल, अशा प्रकारच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. धर्म हा भीतीचा नाही तर श्रद्धेचा मार्ग आहे. तर मंडळी, आज आपण जाणून घेतली की पाळी येणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. जर तुमच्या घरातील परंपरा परवानगी देत असेल तर श्रद्धेने पूजा करू शकता. जर परंपरेनुसार पूजा टाळत असाल तरी मनोभावे प्रार्थना करा, जप आणि सावित्री मातेचे स्मरण करू शकता. यामुळे कोणताही दोष लागत नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची श्रद्धा, तुमची भावना आणि तुमचे शुद्ध मन. देव नेहमी भक्ताच्या भावनेला प्रतिसाद देतो. मंडळी, तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की सांगा वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कोणती पूजा किंवा प्रार्थना करता. आणि आपल्या सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.